सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे दादांचे आभार व्यक्त करते. आल्याबरोबर मला दादांनी सांगितलं की तुम्हाला माझ्या बहिणीसारखी असते. ते तुमचा पूर्ण 5 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि त्या एका बटनात तुम्ही तो अनुभव देत असता, तो आमच्यासाठी मिळत असतो. तुमचा तो स्वभाव, तुमची सगळी तत्व, तुमचं मूल्य आणि तुमचा स्वाभिमान आमच्याकडे देत असताना त्याला कुठेही गालबोट लागणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देते. आणि तुमच्या सगळ्यांची जी जी कामं असतील ती दादांच्या माध्यमातून आम्ही सगळे करण्याचा प्रयत्न करतो. कारण नेता हा कुठलाही मोठा माणूस नसतो, तो सेवक असतो तुमच्या सगळ्यांचा. आणि सेवाभावी प्रवृत्तीनं आम्ही यात उतरलेलो आहोत. मी असेल, बालाजी दादा असेल, निवास दादा असतील, ही प्रवृत्ती आम्ही कुठेही संतुष्टात आणणार नाही. तुम्ही आम्हाला एवढं मोठं योगदान दिलं, म्हणजे मी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं, हे सगळं बघायला मिळालं. खरंच मी तुमच्या सगळ्यांचे दादा तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. वादळ कितीही उग्र झाली तरी छातीवर विश्वासाची ढाल तो लावतो. सत्ता नाही सेवा त्याचा धर्म, लोकांच्या स्वप्नांनीच तो जग उभारतो. जिथं अंधारानं घर केलं तिथं त्याने उजेडाची दारं उघडली. आश्वासने नव्हे बदल घडवणारी कर्म, हीच त्याच्या नेतृत्वाची खरी ओळख झाली. शिव छत्रपतींच्या तलवारीचा वारसा आणि महाराष्ट्राच्या भूमीचा अभिमान, या दोन्हीच्या धगधगत्या परंपरेतून एक नेता उभा राहिला, ज्याने भविष्याला नवा आकार दिला. अहिल्या देवीच्या परंपरेसारखा सात प्रकाश विश्व